पण माझ्या या आम्ही 4 जण बसतो, मग अंकुश अण्णांचा का नाही प्रश्न विचारत? तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला एक सांगते, नाराजी वगैरेचा अधिकार आम्हाला लोकशाही या प्रक्रियेतच नाही. आपण जेव्हा पब्लिक लाईफ मध्ये असतो ना, तेव्हा नाराज बी राहणार. नाराज कधी घरी, म्हणजे रेवती माझ्यावर नाराज होऊ शकते, पण मी नाही कुणावर नाराज होऊ शकत. आय एम अ प्रोफेशनल. त्याच्यामुळे जर मी लोकसेवेसाठी उतरलेले असेल तर नाराज बिराज शब्द आम्हाला अलाउडच नाही आहेत, आमच्या डिक्शनरीतच नाही आहेत. ते सल्ला नाही, मी आय प्रॅक्टिस व्हॉट आय प्रीच. आता ते मीडिया समोर का नाराजी व्यक्त करतात याचं मला माहिती नाही, कारण का मी मीडियाशी नाराजी व्हायचा मला अधिकारच नाही, कारण का मी लोकसेवेत, आपण सेवा करण्यासाठी इथे आलो. आणि त्याच्यामुळे एक संघटना म्हणून जर त्यांना काही वाटत असेल, काल मी त्यांच्या बरोबर 4 तास बसले, 4 आणि परवा 2. म्हणजे काल माझी मुंबईची सगळी कामं बाजूला ठेवून मी खरं तर राऊत साहेबांना भेटायला जाणार होते. मी राऊत साहेबांकडे 8:30 वाजता गेलो आम्ही चर्चा करायला, कारण का प्रशांत दादांचे काही प्रश्न होते आणि रास्त आहेत ते, त्याच्यात काही गैर नाही. जर त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारणं हा अधिकार आहे. आमचा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय कुणावर कधी रेटत नाही, कारण का हा पक्ष शेवटचा कार्यकर्ता केंद्रबिंदू आमच्यासाठी आहे. आणि त्या शेवटच्या कार्यकर्त्याचं मत आणि मन हे आदरणीय पवार साहेबांनी 6 दशकं जपलेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तो शेवटचा कार्यकर्ता समाधानी होत नाही तोपर्यंत पक्ष कुठलाही निर्णय घेणार नाही. आणि हा लोकशाहीने चालणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता याचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. तो रास्त प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. मी तुम्हाला थोडं हिस्ट्रीमध्ये परत नेते. आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजींना चॅलेंज केलं होतं, आठवतंय तुम्हाला? तेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं होतं काँग्रेस पक्षाने, पवार साहेबांचं निलंबन केलं होतं. जे ज्येष्ठ असतील त्यांना माहिती असेल, तुमचा जन्म झाला होता का नाही, तुम्ही यंगस्टरचा मला माहिती नाही, तुम्ही सगळे खूप यंग आहात, मी तेवढी यंग नाहीये, पण मला ते दिवस क्लिअरली आठवत आहे. तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींचा सिटिझनशिप आणि त्याच्यावर हे झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशात आणि मी त्याची साक्षीदार. आणि ते झाल्यानंतर आम्ही पवार साहेबांवर, तारिकभाईंवर आणि संगमा साहेबांवर ऍक्शन घेतली, त्यांना पक्षातून काढण्यात आलं. पक्ष नवीन स्थापन झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेस आणि राष्ट्रवादी टोकाची भूमिका असताना दोन्ही पक्ष वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर इलेक्शन झालं आणि युपीएचं गठबंधन झालं नव्हतं, तेव्हा काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी काँग्रेस. मी एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करते आणि शिकण्यासारखी गोष्ट, आणि ते खूप राजकीय कार्यकर्ते त्यांच्यासाठी जास्त आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलंय की हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता, की सोनियाजी आमच्या घरी आल्या. हा सोनियाजींचा मोठेपणा आहे. आय रिपीट मायसेल्फ, एवढी लढाई झाली होती, त्यांनी पवार साहेबांवर ऍक्शन घेतली होती, पवार साहेबांनी वेगळा पक्ष त्याच्यामुळे काढला, त्यांना पक्षातून काढल्यामुळे. त्यानंतर सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की त्या स्वतः त्या निरोप पाठवू शकत होत्या, त्यांची मोठ्या नंबरनीच काँग्रेस निवडून आली होती. पण हा सोनियाजींचा मनाचा मोठेपणा की त्या स्वतः आमच्या घरी आल्या, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना सांगितलं की आपल्याला युपीएचं सरकार करायचंय, झालं गेलं विसरूया, आता देशामध्ये आपण एकत्र येण्याची गरज आहे. आणि 10 वर्ष युपी, आणि तेवढंच नाही, सोनियाजींचा एवढा मोठा मन त्यांचं आहे की त्यांनी सांगितलं हे डिपार्टमेंट तुम्ही म्हणाल ते डिपार्टमेंट, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, चला आपण सगळ्यांनी एकत्र. आणि तो दिवस आणि आजचा दिवस कधीही काँग्रेस पक्षाने किंवा त्यांनी कधी तो विषय परत काढला नाही, आम्ही तो काढला. 18 वर्ष इथे सत्तेत राहिलो एकत्र. तू मग थोडा घर में भी होता यार, बायकोशी कधीतरी होतं ना भांडण, थोडस जातं, असं होतं या गोष्टी. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात, पण राजकारणामध्ये कधी कधी या गोष्टी कमी जास्त होत असतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच समंजसपणाने आपल्या अंतरात्माला जे योग्य वाटतं ते आपल्यानी करावं. आणि ह्याच्यात कुठलीही विचारधारा कॉम्प्रोमाइज नाही, ह्याच्यात कुठलंही मोठं धोरण कॉम्प्रोमाइज नाही. आणि मी स्वतः मी त्यांना हे सगळे अश्युरन्सेस मी स्वतःच दिले. त्याच्यामुळे देर इज नथिंग लॉस्ट इन ट्रान्सलेशन. म्हणजे असं नाही की मी ह्यांच्या थ्रू निरोप, नो नो नो, नथिंग इज लॉस्ट इन ट्रान्सलेशन. प्रशांत दादा खाली पक्षाला महत्वाचे, आजही आहेत, उद्याही आहेत. मी त्यांना काय स्ट्रक्चर आहे,
जर एक तर अलायन्स ऑफिशियली झालेलंच नाही, चर्चा सगळ्यांची चाललेल्या आहेत, अजून काही अधिकृत झालेलंच नाही, आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा लोकसभेत एखादं बिल येतं त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर हे काँग्रेस पक्षाला पहिला फोन करतात आणि म्हणतात की काँग्रेस पक्ष आम्हाला हा बिल आणायचंय, काय करूया. मग ते भेटतात. मग आमची एक BSC नावाची ग्रुप आहे, बिझनेस ऍडव्हायझरी कमिटी, त्याच्यात आम्ही विपक्ष आणि सत्ताधारी एकत्र बसतो, स्ट्रॅटेजी करतो आणि बिल आणतो आणि मग बिल पास करतो. मग ह्याला सेटिंग म्हणायचं का, काही पार्लमेंटरी प्रक्रिया म्हणायची? एका लोकशाहीत एकमेकाशी बोललं पाहिजे, आणि त्याच्यातून जर नाही जमलं तर प्रत्येकाला अधिकार आहे ना, पण चर्चा तर झाली पाहिजे. चर्चा करूनच मार्ग निघतो. आणि जर पुण्याच्या हितासाठी आपण एकत्र काही मित्र पक्षांची काही एकत्र चर्चा करत असलो तर त्याच्यात गैर काय? कुणाची? माझी नाही अजून भेट झालेली, पण अंकुशांना भेटलेले आहेत, वंदनाताई त्या सगळ्यांची, सुनील टिंगरेंची, चेतन तुपे, ती सगळा ग्रुप रोज भेटतात. नाही, मला कुणालाही भेटायला काही प्रॉब्लेम नसतो. मी फक्त आता या सगळ्यांची चर्चा करून काय आतापर्यंत डिस्कशन झाले, कारण का आता वंदनाताई पण मॅनिफेस्टोच्या काही कामासाठी गेल्यात, प्रत्येक जण आपापलं आता डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे. त्यामुळे ते सगळे करून जेव्हा यांचं नक्की काय ते कार्यकर्ता प्रत्येक त्याचं ऐकून घेतल्यावरच मगच मी दादांशी बोलणार ना, कारण का पूर्ण क्लिअरन्स असल्याशिवाय आणि प्रत्येकाच्या मनात काही शंका असेल, ती शंका जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की या 2.5 वर्षाच्या संघर्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी स्वतःवर केस घेतली असेल, जो रस्त्यावर सत्तेच्या विरोधात लढला असेल, तो प्रत्येक कार्यकर्त्याची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात जिथे कुठे अलायन्स होईल तिथे घेणार. हे रेकॉर्ड करून ठेवा आणि परत रिपीट करा कधी गरज पडली तर, पण ते रिपीट दाखवायची वेळ येणार नाही. आत्ताचं एकत्र येणं हे फक्त निवडणुकीपूर्वी आपण त्यांच्यासोबत लढतो, लढणार असू तर तुमच्या वाट्याला किती जागा आलेल्या आहेत? काल रात्री आमची सविस्तर मीटिंग झाली मुंबईसाठी, आणि त्याच्यामध्ये आणखीन काही त्यांनी सीट आम्हाला वाढवून दिले आहेत, पण आमच्या काही मागण्या आहेत, कारण का आमची 1-2 सिटिंग आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांना विनंती केली आहे, कारण का आम्ही काँग्रेसशी काल बोललेलो आहोत. आमचा अजूनही प्रयत्न आहे की काँग्रेसनी आणि आपण सगळ्यांनी एकत्र लढावा, असा आमचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत माझा तरी राहीलच. त्यामुळे काल आमची काँग्रेसची सविस्तर मीटिंग झाली, आमची शिवसेनेची पण झाली. त्यामुळे आज आम्ही ठरवलंय की आज रात्रीपर्यंत, कारण का शेवटी कार्यकर्ते अस्वस्थ असतात, सगळ्याच पक्षाचे फॉर्म भरायचा असतो, त्यांचा प्रचार असतो. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की आज रात्रीपर्यंत मुंबईचं जे काय असेल तो निर्णय सेना आणि आम्ही आणि काँग्रेस बसून फायनलाइज करू. जागाचा नंबर राखीताई कडे लिस्ट आहे, काहीतरी 15-16 तुम्ही रिपोर्ट केलाय ऑलरेडी, त्या क्लिअर झाल्यात, अजून क्लिअर व्हायचे आहेत. फर्स्ट फेज महापालिका निवडणूक नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं हो, जे नगरपालिकेला झालं तेच होणार आहे. त्याच्यामुळे सगळे फॉर्म भरून होऊ द्या आणि मग आपण एकमेकाशी बोलू की कोण कुठे काय लढतंय, कारण का आता काय सुधरतच नाही कोणाला. थँक्यू. हा, प्लीज. विलिनीकरण म्हणून तुम्ही कसा विचार करता? मी अजून तेवढा विचारच करत नाही, कारण का आय लिव्ह द मोमेंट. आता उद्या इथे पाऊस पडून काय प्रॉब्लेम येईल का, आय हॅव नो आयडिया. आता पुण्यात थंडी 10 डिग्रीवरनं 8 डिग्रीवर जाईल का, आय हॅव नो आयडिया. ते weather.com ला विचारायला लागेल. त्याच्यामुळे आता आय एम लिव्हिंग द मोमेंट. आता व्हॉट इज इम्पॉर्टंट, आता महत्वाची गोष्ट काय की आता हे इलेक्शन आहे. काँग्रेसची आणि शिवसेनेची मी रोजच चर्चा करते. इथे हे सगळे त्यांचा काही अनेक प्रस्ताव आले. सुनील दादांचं माझं बोलणं झालंय, चेतन तुपेंचं आणि माझं बोलणं झालंय. नानांनी तर टीव्हीवरच सांगितलं की 1 महिन्यापूर्वी त्यांचं माझं बोलणं काय झालं होतं. त्यामुळे ह्या चर्चा सगळ्यांची, एकतर मी सगळ्यांची नेहमीच बोलले, म्हणजे 2.5 वर्षापूर्वी पण मी सगळ्यांची बोलतच होते. मी कधीच कोणाची बोलणं थांबवलं नाही, कारण का एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाची कारणं असतात, त्यांचं काय विचारधारा असते ते आपल्याला मान्य करावं लागतं. ते ठीक आहे ना, त्यांचं मत असू शकतं ना. लोकशाही अलायन्सेस करताना प्रत्येकाला अधिकार आहे. तर काँग्रेस म्हणलीच होती ना की मनसे आणि शिवसेना गेली, आणि तुम्ही मला अर्ध विचारताय. राऊत साहेब काय म्हणाले, पुरं स्टेटमेंट तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, पण मी ऐकलं की महाविकास आघाडी लोकसभा विधानसभेला इंटॅक्ट राहील. लोकल बॉडी इलेक्शन्सला अनेक ठिकाणी आधीच्याही इलेक्शन मध्ये सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन झालेले आहेत.
हे काय नवीन नाही करत आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र लढतायत. 2 बैठका आतापर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा असा आग्रह आहे की या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढायच्या. तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? माझ्याकडे हा प्रस्ताव नाही आलेला. काही चर्चा अशी आहे, तुम्ही चर्चा असेल ना, लढणार आहात. चर्चा असेल ना, ती तुमच्या कानावर आली असेल. निवडणुका तुम्ही तुतारी चिन्हावरच लढणार आहात का? इट इज द ऑब्वियस ना, इट इज ऑब्वियस. तुम्हाला कोण सूत्र सांगतोय आणि तुमचा वेळ वाया घालवतोय आणि माझाही वेळ वाया घालवतोय. गॉसिप कमी करूया, कामावर फोकस ठेवूया. आतापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर दादांनीच लीड केलेला आहे. दादाच करत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर तरी दादाच लीड करणार का? चेहरा दादांचाच असणार का? त्यांच्या नावाने जी निवडणूक लढली जाणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा. म्हणजे कोण लीड करणार? सगळेच लीड करू ना आम्ही. दिसत काय लीड करताना तुम्ही आता आज पहिल्यांदा आलात बैठकीत. पहिल्यांदाच आले, कारण का मुंबईचं कोण बघणार? फॉर्म भरायचे. हो, मग ठीक आहे ना.